आपला महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान, गोलंदाज उपसंपादक यादून डांगे। वाढवणा हद्दीत 587 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकास अटक। जिल्हा माहिती कार्यालय, लातूर। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात लातूर पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे। याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाढवणा बुद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत तब्बल 5,87,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। यामध्ये 1,87,200 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे 4 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी बलेनो कार जप्त करण्यात आली असून या प्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे। दिनांक ऑगस्ट 22 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईच्या अनुषंगाने वाढवणा बुद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते। यावेळी हाळी ते शिरूर ताजबंद मार्गावरून बलेनो कारमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन संबंधित रस्त्यावर सापळा रचला। काही वेळातच MH05DH 5266 क्रमांकाची संशयित बलेनो कार तेथे आली। पोलिसांनी कार थांबवून चालकाला ताब्यात घेत झडती घेतली असता मागील सीटवर तसेच डिक्कीत पोत्यांमध्ये विमल पान मसाला आणि V1 सुगंधित तंबाखूच्या बॅगसह एकूण 1,87,200 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य माल आढळून आला। या कारवाईत पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली अंदाजे 4 लाख रुपये किमतीची बलेनो कारही जप्त केली। या प्रकरणी मुबीन सिद्दीक सय्यद वय 29, राहणार दर्गापूर, अहमदपूर, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध वाढवणा बुद्रुक पोलीस ठाण्यात कलम 123, 274, 275, 223 BNS अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, मनोज कोसे, आनंद हल्लाळे व प्रवीण कोळसुरे यांनी ही कारवाई केली। या कारवाईमुळे अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या धंद्यातील संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे।